काही लोक काय म्हणतात पुन्हा, मग ते जीन्स पॅन्ट घालणारा पोरगा कसं काय शेतकऱ्याचा नेता होऊ शकतो? मग स्टारचे कपडे घालून ट्रॅक्टर फिरवणारा माणूस भूमिपुत्र होऊ शकतो का? अरे काय बोलता? आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून वाकून. आमचं काही पाहू नका, आम्ही नंगाड माणसं आहे, नंगे से तो खुदा भी डरता है. आमचं काही पाहू नका, आम्ही पारदर्शी माणसं आहे. आणि शेतकऱ्याच्या पोरांनी जीन पॅन्ट घालू नये असं कोणत्या ग्रंथात लिहिलंय का? आणि शेतकऱ्यांच्या महिला शेतकऱ्यांनी का चांगल्या साड्या घालू नये, चांगले लुगडे घालू नये का? तुम्ही विमानात बसू नये का? तुम्ही पिक्चरला जाऊ नये? हा काय धंदा आहे? शेतकऱ्याचा पोरगा येणाऱ्या काळामध्ये जीन्स पॅन्ट मध्ये असला पाहिजे. त्यांना शेतमालाच्या भावाच्या बैठकी 5 स्टार हॉटेलमध्ये केल्या पाहिजे. शेतकऱ्याचा पोरगा सुद्धा विमानाला फिरला पाहिजे. ही आमची मनीषा आहे आणि त्याच्यासाठीच ही सगळी आमची लढाई आहे. यांना काय वाटतं, शेतकऱ्याच्या पोरांना जीन्स पॅन्ट घालू नये, शेतकऱ्याच्या पोरांना चांगले कपडे घालू नये, यांना सगळे याच्या घरात घालावं. आता बोललो तर जरा जास्त हे वाटेल तुम्हाला, पण बोलीनच मी योग्य वेळ आली की. आता तिकडून काय येतं त्याच्यावर मी बोलीन. मी आता सरच काढून ठेवले, कारण या देशात आता न्याय व्यवस्थेवरच आमचा विश्वास आहे. जो न्यायालय निकाल देईल तो आपल्याला मान्य राहील. जर निकाल आपल्या बाजूने आला तरी सुद्धा उद्या हे सरकार उद्याच्या उद्या हे हायकोर्टात जाणार आहेत आपल्या विरोधामध्ये. मला त्याची पूर्ण कल्पना आहे. मी सगळी माहिती ठेवणारा माणूस आहे. हायकोर्ट नाही, त्यांचं म्हणणं आहे आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ, पण रविकांत तुपकरला जेलमध्येच टाकू. असे कासावीस झाले ते, बावळे झाले ते, आणि आपल्याला टेन्शन नाही काही. आम्ही जेलमध्ये गेलो तर मस्त 2 टाइम खातो, आराम करतो, काय ते ताण येते तर तुम्हाला थोडासा ताण पडेल. बरोबर आहे का? जेलमध्ये म्हणजे काही तिथं मारत गिरत नाही. जेलमध्ये असं असतं, सकाळी 5:30ला उठायचं, प्रार्थना घ्यायची, राष्ट्रगीत म्हणायचं, 1 तास मेडिटेशन करायचं, मग तो दरवाजा उघडतेत. आपलं कोंडवाड्याचा दरवाजा कसा उघडतेत तसा दरवाजा उघडतेत. मग हौदावर जायचं, संडास बाथरूमला जायचं, ब्रश करायचं, नाश्ता येतोय, केळं भेटते, दूध भेटतंय, उपमा भेटतोय, पोहे भेटतेत. हा, आपल्याला एक थाटली भेटते, आपलं झोपायचं बेड भेटतंय, आणि लगेच 10 वाजता जेवण येतंय. 3 पोळ्या का 2 पोळ्या किती हो आपल्या सोबतचे? अमोल किती? हा, 3 पोळ्या, 2 भाज्या, 3 पोळ्या, चटणी फिटणी, कार्यक्रम ओके. 11 वाजता पुन्हा 8 टाकतात, जेवायचं, मस्त झोपायचं, पुन्हा 3 वाजता बाहेर काढतात. आपल्या वाट्या गिट्या धुवून ठेवायच्या, आपलं ते मस्त एक चटई असती, आपल्या अंगावर असतंय, आपलं घ्यायचं, झोपून राहायचं. 100-150 कैदी एका बॅरेकमध्ये असतात. पुन्हा दुपारी बाहेर काढतात 3 वाजता, पुन्हा हौदावर जायचं, आंघोळ करायची, संडास बाथरूम करून यायचं, पुन्हा जेवण येतं 4-5 वाजता. जेवण आलं की आपलं ताट झाकून आपल्या ठिकाणी नेऊन ठेवून द्यायचं, आणि मग आत गेले की टीव्ही असती, दूरदर्शन चालू असते, ते पाहायचं, जेवायचं, गप्पा मारायचे, तू कशात आला, तू कशात आला. आणि ओके काम येते, असं काही टेन्शन वाला काम नाही तिथं. तरी तुम्हाला वाटेल मग जेलमध्ये काय करू राहिले, यायला मारू राहिले का? मस्त लोक जमा करायचे, भाषण करायचं, त्याचं समजून घ्यायचं, आपलं त्याला सांगायचं. आणि मी तर तुम्हाला सांगतो, आम्ही आता मागच्या वर्षी जेलमध्ये होतो, तर आमची सुट्टी झाली तर कैदी रडत होते, काहून चालले बा तुम्ही, इमानदारीनं. कारण एक आपलेपणा तयार झाला त्यांच्यामध्ये, आमच्यामध्ये काही ताणाचं काम नाही. फक्त एवढंच आहे की बाहेरची दुनिया दिसत नाही, पेपर वाचायला मिळतोय, बाहेर काय चाललंय ते आत कळतंय, टीव्ही आपलं दूरदर्शन असतं, त्याच्यामुळे थोड्याफार बातम्या त्या कळतात. आणि असं असतं ते जेलमध्ये. आणि ज्यांना शिक्षा लागली त्यांनाच काम करायला लागतं, ज्यांना शिक्षा लागली नाही त्याला काम करू देत नाही. साफसफाई, अमुक ढमुक टमुक, दवाखाना आतमध्ये ऍडमिट बी होता येतं आतल्या आत, रोज डॉक्टर तपासायला येतोय. चिंता करू नका तुम्ही. नाही तर मी जेलात गेलो की तुम्ही बसताना रडत, अजिबात नाही. मी तुरुंगात जर गेलो चुकून तर तुमची जबाबदारी 10 पटीनं वाढणार आहे, ही गोष्ट डोक्यात ठेवा.